नमस्कार, इंडिया अपडेट मध्ये आपले स्वागत. तिची आई आणि एक मुलगी आहे. ही सत्य परिस्थिती कुणाला पाहायचं असेल, मी उद्या सुद्धा तुम्ही त्या बजाजनगर मध्ये जा, त्यांचं नाव पण आपण बजाजनगरचे आले ते सांगतील काय नाव द्यायचं. आता साहजिक आहे, एखादा कुटुंब असं आपल्याकडे येतं, ते आले त्यांनी सांगितलं की साहेब आम्हाला तुमच्याशी बोलायचं. म्हणलं बोल ना, काय. ही माझी मुलगी आहे, 9वीला आहे. हिला बोलता येत नाही, हिला ऐकू येत नाही, पण 9वीला मार्क तिचा 95% पडलेले. 95% मार्क. म्हणलं ठीक आहे ना, काय काम आहे. म्हणजे तुझ्या कानातली एक मशीन आहे, डॉक्टर म्हणता ऑपरेशन करून ती जर मशीन जर तिच्या कानात जर लावली तर तिला ऐकू येईल. ती किंमत आहे तिची 3,24,000. आमच्याकडे तर आता काहीच नाहीये. 10-20,000 रुपये जमा करू शकतो, परंतु मशीन आम्ही घ्यायची कशी हा प्रश्न आहे. म्हणून तुम्ही आम्हाला कोणत्या संस्थेतर्फे किंवा तुमच्यातर्फे मदत करता येईल का, हे फक्त आशेने तुमच्याकडे आम्ही आलो. बघा, 3,24,000. आणि तुम तो बैनर तो ऐसे लगाते हैं जैसे कि 5-10 लाख के तो बैनर होंगे. तूने कितने बैनर लगा. त्याला या वाटायला आयला मला का कसडीत घेतलं काय साहेब. अरे छोड़ो कल की बात है, कल की बात पुरानी, नए दौर से लिखेंगे मिलके नहीं का. भूल जाने का, सोड काय. तर आपण कुठं होतं ती पोरगी, आता त्या एक अपेक्षा म्हणून आलेली. मी मनातल्या मनात विचार केला, आंबेडकर जयंती, गणपती, शिवजयंती, लग्न, आणखी कोणत्या कोणत्या जयंत्या असतात, सर्व जयंत्या, लग्न, सुखदुःख हे सर्व करतो. करोडो रुपये खर्च होतात वर्षाच्या काठी. जरा पाहिलं पेपरवाले हे ते दयाड बेड हे सगळं जाऊन इतके पैसे खर्च होतात. आणि एक 9वीत असलेली पोरगी 3 लाखासाठी व्याकुळ झाली. काय करायचं. मी ठीक आहे करू म्हणून माझे 8-10 दिवस गेले काही कामामध्ये. ते पुन्हा आली, मला पुन्हा लक्षात आलं यार आपण मदत करायचं नाही. श्रीकांत शिंदे साहेब, मी आता हे सर्व व्हाईटचा कसं दवाखान्यात बिल भरायचंय, आता ते आलंय 2 लाखाच्या वरती तो हॉस्पिटलला पण येत नाही. श्रीकांत शिंदे साहेब खासदार, त्यांची संस्था आहे. त्यांना सांगितलं की साहेब मला 1 लाख रुपये पाहिजे. तेव्हा का, मी अशा मुलीच आहे, तू भरू शकत नाही का. मी भरू शकतो पण व्हाईट मध्ये नाही ना. खरं ते खरं आहे ना. आता तुम्ही कोणत्या दवाखान्याचा 2 लाख त्याच्यावर घेतात का, बँकेत घेतात का. मग माझी बी आयडिया काम आली की नाही. 2 लाख मी, 1 लाख ते, असं करून पुन्हा 50-50,000 रुपये बाईला दिले. ऑपरेशन केलं, ऑपरेशन झालं, सर्व झालं. ते आली, त्याच्यानंतर मला हार्ट अटॅक, काय म्हणतात त्याला, हार्ट अटॅकच म्हणत त्याला, आणखी काय दुसरा शब्द आहे, तो आला. मी लीलावतीला ऍडमिट केलं. एकनाथ शिंदे साहेबांनी ते विमान पाठवलं, तर तिकडे ऍडमिट झालं. तिथून नंतर आणखी काही काम करायचंय, चांगलं का वाईट माहित नाही, पण पुन्हा देवाने मला वापस पाठवलं. एंजिओप्लास्टी केली 2. आपल्या हे बघा, मी बिंदाशासाठी 2 आहेत नाही आता. कल का भरोसा नहीं, लेकिन जगतो का साहब. कल का सोचने का नहीं, जिसने कल की सोचा वो जिंदगी भर कभी नहीं खड़ा रहता. व्यवस्थित आलो, आजही आहे की नाही व्यवस्थित. मी तिथून आलो तर माझ्या घरी हे हर्षदान त्यांनी सर्वांनी सगळेजण बजाजनगरचे, इकडचे तिकडचे सगळे जमा झाले. साहेब आले, बाबा सुखरूप आले. मग फटाके कोणी ओवाळतंय, कोणी काय करतंय.
त्याच्यामध्ये ती पोरगी, तिची आई, तिची आजी ते पण होत्या. त्या इतक्या जोरात रडत होत्या. माझे सख्खे नातेवाईक ज्याला म्हणतो ना आपण, ज्याच्यावर कधी भरोसा ठेवू नये, कमी ठेवा. तुम्हाला सांगतो शिरसाट साहेबांचा जाहीर नागरिक सत्कार आपण या ठिकाणी घेतला. यामागची पार्श्वभूमी आपली काय होती? पार्श्वभूमी ही पालकमंत्री झाल्यानंतर जे आमच्या बीड व्यापाराची कामं झाले त्या संदर्भात सगळे युवक जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं होतं. त्यासाठी हा छोटासा सत्कार सोहळा आम्ही आयोजित केला होता आमच्या परिवारात. आपण छोटासा म्हणता, परंतु कार्यक्रमाचं स्वरूप पाहिलं तर हा जंगी कार्यक्रम होता आणि पालकमंत्री साहेबांनी आपलं भरभरून कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलाल? पालकमंत्री साहेब आले, त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग होता. मग आमचा मित्रपरिवार सागर पाटील असतील, संदीप भाऊ असतील, अरुण असेल, पहिल्यापासून सगळे मित्र सोबत असतात आणि त्यांच्या नेतृत्वात काम करायचं आहे, त्यांच्यासोबत राहायचं, त्यासाठी आम्ही छोटासा सत्कार सोहळा आयोजित केला होता. आपली पार्श्वभूमी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलीच आहे. आपले बंधूही फार मोठे कलाकार आहेत आणि आपण आता राजकारणामध्ये एक नव्यानं पाऊल टाकलेलं आहे. यामागची आपली भूमिका काय असेल? भूमिका काही नाही, फक्त आपण त्यांचा गायडन्स खाली आता त्यांना मार्गदर्शन करू, म्हणजे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुढची वाटचाल करायची. फक्त तरुणांकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? मग तरुणांकडून हेच आहे, फक्त एक जागी लॉयल राहा बस. संजय शिरसाट साहेबांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे की तरुणांना एकत्र करणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे. याबद्दल आपली भूमिका आता त्यांच्या लॉयलिटीमध्ये करू सगळं, त्यांच्याशी लॉयल राहू आणि पुढचंही करू. तनवीर भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. तनवीर भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. हे आमचे सागर पाटील भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख होते. खूप मोठा यांचा पहिल्यापासूनचा पण प्रवास होता आणि मराठा समाजासाठी यांचं चांगलं नेतृत्व आहे युवक. आम्ही सगळे मिळून एक साथ सगळे एका जोमाने काम करायच्या तयारीत साहेबांना हे झालेलं असतं. सागर भाऊ, आपण आपलं मनोगत आज साहेबांनी सगळ्यांना युवकांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्हालाही साहेबांचा आता इथून पुढे चांगला पाठिंबा राहिला. आम्ही सगळे आता एकजुटीने काम करणार आहोत. पहिले आम्ही होतो सगळे राजकीय याच्यात वाटचालीत, पण आम्ही नेहमी स्टेजच्या बॅक साईडला असायचो. आज फक्त फ्रंटला आलो आम्ही आणि इथून पुढं चांगलं काम करू साहेबांची नेतृत्व. म्हणजे कामाचा प्रचंड अनुभव आपल्या पाठीशी आहेच. हो, प्रचंड नाही, बऱ्यापैकी आहे अनुभव. प्रचंड म्हणण्यापेक्षा त्या अनुभवाचा फायदा आपल्याला फ्रंटवर काम करण्यासाठी होईल. हो, 100% होईल. आणि आज सगळ्या आमच्या मित्रांनी प्रेम दाखवलं, सगळेजण आले आणि जो मित्रपरिवार आहे त्यांचाच आज आम्हाला फार मोठा सपोर्ट झाला. त्यांनी फार एफर्ट घेतले, त्याच्यामुळे सगळा कार्यक्रम चांगला पार पडला. आणि तुमसारखे पत्रकार मित्र त्यांनी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलं. सूर्यालांमध्ये श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मेळावा झाला होता. त्या मेळाव्याला सुद्धा तरुणांची प्रचंड मोठी उपस्थिती होती. हो आणि आजच्या कार्यक्रमाला देखील हो हो आजही चांगली उपस्थिती होती सगळ्या तरुणांची. आज हा इंडिव्हिज्युअल तो त्यावेळेस शिवसेनेचा प्रोग्राम होता. आज इंडिव्हिज्युअल आमचा प्रोग्राम होता मित्रपरिवार. सागर भाऊ, तनवीर भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. शिवसेना जिंदाबाद.